मुळामध्ये जेव्हा अबू आझमींचा हा निर्णय झाला मी सभागृहात नव्हते. माझं स्वतःचं लक्षवेधी चालू असल्यामुळे मी विधान परिषदेमध्ये होते आणि कालही मी नागपूरला होते कॉन्व्होकेशनला. त्यामुळे एक्झॅक्टली मी मीडियाच्या माध्यमातूनच बातम्या पाहिलेल्या आहेत. त्यांनी जर असं काही बोलले असतील ज्याचा एवढ्या भावनांवर परिणाम झाला आहे आणि त्यांचं निलंबन झालं आहे तर नक्कीच हे निलंबन विचारांती झालेलं आहे. त्यामुळे त्याच्यावर कुठलीही वेगळी टिप्पणी करण्याचं कारण नाही. शिरूरमधला हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आलाय शिरूरमध्ये हा व्हिडिओ तळ पायावरती काटेने मारून अक्षरशः अधू करण्याचा प्रकार समोर आला. अद्याप गुन्हा दाखल झालेला नाहीये. मी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्याशी चर्चा करेन आणि SP-ना सुद्धा बोलेन. आणि अजून एक विषय आज महत्त्वाचा ज्याच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी उत्तर दिलेलं आहे आणि उत्तर नाही सभागृहात त्यांनी तसं सांगितलेलं आहे. जालन्यामध्ये भोकरदनमध्ये एका मुलाला प्रचंड अमानुषपणे सळ्या गरम करून वगैरे मारलेलं आहे. आज त्याचे भाऊ आणि त्याच्या घरचे फॅमिली मला भेटायला आली होती आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आहे सभागृहात की त्यांच्यावर कडक कारवाई करू, त्या लोकांवर कठोर कायद्यांचं हे लावू, त्यांच्यावर मोका लावू अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. SP-शी पण मी बोललेली आहे. त्याच्यामध्ये एकावरच गुन्हा दाखल झाला आहे, आणखी लोकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. हे जे अमानुष पद्धतीने करतायत हे सगळीकडे आणि त्याचे व्हिडिओ करतायत एवढा म्हणजे एक लोकांना माज आलेला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. त्यांच्यावर एक कडक कारवाई करण्यात बोलले. 2 मिनिटं पण तुम्ही बहीण म्हणून त्यांना काही सल्ला देऊ इच्छिता या सगळ्या प्रकरणामध्ये? तुम्ही तुमच्या समोर कशाला देऊ, तुम्हाला सांगून कशाला देऊ? ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.